Welcome back student in our online English lecture. Our today's topic is theme of the novel. Novel name is To Serve with Love. Last lecture मध्ये मुलांना आपण To Serve with Love या नॉवेलची समरी बघितली होती. टुडेज टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहे? थीम म्हणजेच जसं आपण समरी बघताना मोठ्या मोठ्या गोष्टी मोठ्या मोठ्या घटना ज्या घडत गेल्या नॉवेलमध्ये त्याचा अभ्यास केला ना. आता थीम बघताना आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी सेंट्रल थीम काय म्हणता येईल तर स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप किंवा त्याचबरोबर प्रिज्युडायसेस किंवा रिअलिझम की ज्या घटना घडत गेल्या त्यावेळेचं असणारं जे बॅकग्राऊंड आहे की जे सुटेबल नव्हतं स्टुडंटसाठीही असणारं स्टुडंटचं बिहेवियर आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या घटना घडत गेल्या या थीम मध्ये सांगितलेलं आहे बघा. तर थीम ऑफ द सर्ड विथ लव्ह हे जर म्हटलं तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की टीचर स्टुडंट रिलेशनशिप जी होती त्यामध्ये रिलेशनशिप म्हणजे असणारं बिहेवियर कशा पद्धतीचं होतं. कारण आपले नॅरेटर जे आहे E.R. ब्रेथवेट हे ॲज अ टीचर होते. ॲज अ प्रिज्युडायसेस रेसिडिझम्स आर द मेजर थीम ऑफ द नॉवेल. त्यांचा असणारा स्टुडंटचा असणारा प्रिज्युडायसेस किंवा त्या ठिकाणी असणारा प्रिज्युडायसेस की 1940s मध्ये घडलेली घटना आहे त्या पिरियड मध्ये लिहिलेलं हे नॉवेल आहे. आणि हे नॉवेल राईट डाऊन करत असताना किंवा लिहिलं गेलेलं असताना त्या काळामध्ये असणारं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रिज्युडायसेस असेल किंवा रेसिसिझम्स असेल ह्या ज्या गोष्टी या मेजर थीम्स आहे किंवा सेंट्रल थीम असं म्हणता येईल. त्याचबरोबर स्टुडंट टीचर रिलेशनशिप ही खूप सेंट्रल थीम आहे या ठिकाणी की कशा पद्धतीने आपले टीचरच्या स्कूलमध्ये अतिशय रफ स्कूल जे होतं ग्रीन स्लेट स्कूल की ज्या स्कूलमध्ये जॉईन झाले आणि त्या स्कूलमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना जे आलेले अनुभव आहे की ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डिस्क्रिमिनेट होत गेलं स्टुडंट टीचर रिलेशनशिप मध्ये प्रिज्युडायसेस होत गेलं रेसिझम होत गेलं ह्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्यालाच आपल्याला सेंट्रल थीम असं म्हणता येईल. आपले जे नॅरेटर आहे E.R. ब्रेथवेट की आपण बघितलं बघा E.R. ब्रेथवेट यांनी कशा पद्धतीने ॲज अ टीचर म्हणून गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रॅदर रफ कसं स्कूल होते अतिशय रफ अँड नोटोरियस स्कूल. अतिशय नोटोरियस म्हणजे खोडकर मस्तीखोर असणारी जी मुलं होते की ज्यांना इतर स्कूलमधून रिजेक्ट केलं गेलं होतं त्यांच्या बिहेवियरमुळं आणि अशा मुलांच्या स्कूलमध्ये आणि त्यांचेही ते सिनियर क्लास होता. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग जे आपले नॅरेटर होते E.R. ब्रेथवेट त्यांनी फाइंड्स दॅट द स्टुडंट बिलॉंग त्यांचं हा स्टुडंटचा दोष नव्हता की त्यांचं असणारं जे बॅकग्राऊंड होतं E.R. ब्रेथवेट की हे ते सांगतात की ते स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड अशा बॅकग्राऊंडला बिलॉंग करत होते की ज्या ठिकाणी काय होतं रेसिसिझम होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रिज्युडाइज त्या मुलांचा असणारा जो बॅकग्राऊंड मधून जे आलेले त्यांची जी वाढ ज्या बॅकग्राऊंड मध्ये झाली दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी अँड देअर प्रोग्रेस त्यांच्या प्रोग्रेससाठी ते बॅकग्राऊंड बिलकुल सुटेबल नव्हतं. कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय चालू होतं डिस्क्रिमिनेशन चालू होतं. अँड ही नोटीस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. जसं टीचर E.R. ब्रेथवेट त्या ठिकाणी आलेले होते तेव्हापासून त्यांचं काय चालू होतं की या ठिकाणी स्टुडंट मध्ये चेंजेस करणं अतिशय पेशन्स ठेवून ते त्या मुलांच्या असणाऱ्या ज्या चुका होत्या त्यांच्याकडून होणाऱ्या ज्या गोष्टी होत्या कारण नोटेरियस स्टुडंट होते. फक्त स्टुडंट म्हणजे गर्ल्सही तेवढेच आणि बॉईजही तेवढेच नोटोरियस होते. आणि आपले E.R. ब्रेथवेट ह्या नॅरेटर ॲज अ टीचर म्हणून त्यांना जे वेगळे एक्सपिरियन्स आलेले होते त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्यामध्ये चेंजेस करण्याचा खूप प्रयत्न केला. पण बॅकग्राऊंडचा इन्व्हॉल्वमेंट खूप मोठा रोल होता. त्या बॅकग्राऊंडमधून ते आलेले असल्यामुळे त्यांच्याकडनं ऑलवेज वारंवार त्या घटना घडत जायच्या आणि मुलांकडनं होणारं मिसबिहेव असेल हे त्यांच्या लक्षात यायचं आणि त्यावर आपले नॅरेटर परत काय व्हायचे E.R. ब्रेथवेट डिसअपॉइंट व्हायचे. विथ हिज नॉवेल ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज त्यांच्या असणाऱ्या नॉवेलमध्ये त्यांनी सांगितल्या पद्धतीने क्रिएटिव्ह आयडियाज त्यांनी कारण टीचर्सचं जे बिहेवियर होतं ते अँग्री होत नव्हते कारण त्यांना डिसअपॉइंट होत होते. पण कारण कशामुळे की स्टुडंटमध्ये त्यांचं बिहेवियर चेंजेस होत नव्हतं त्यांचा ॲटिट्यूड चेंज होत नव्हता स्टुडंटचा. या ठिकाणी नॅरेटरनी क्रिएटिव्ह आयडियाज यूज केले की जसं त्यांनी बघितलं बघा की ट्रिप आयोजित केल्या थिएटर्समध्ये गेले म्युझियममध्ये गेले की यापूर्वी स्टुडंट अशा कोणत्याही ठिकाणी गेलेले नव्हते.
आणि इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, अशा इनोव्हेटिव्ह टेक्निक्स यूज केल्या की जसं तू पण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं होतं बघा की टू सर्व विथ लव्ह मध्ये टीचर्स नॅरेटर E.R. ब्रेथवेटने कशा कशा प्रकारचे टेक्निक्स वापरल्या होत्या. अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी, त्यांनी मुलांचं मानसशास्त्र समजून घेतलं होतं की मुलांना कशा पद्धतीच्या टेक्निक्स यूज करायला हव्या. की त्यांनी एक दिवस क्लासरूम मध्ये गेल्यावरती की मुलांशी अतिशय सभ्यपणे मॅनर्सफुली वागण्यासाठी सांगितलं. आणि मीही तेवढं मॅनर्सली तुम्हाला मिस किंवा मुलांना सरनेमनीच आवाज दिला जाईल किंवा संबोधलं जाईल. कशामुळे की तुम्ही ह्या फायनल सिनियर क्लासरूम मध्ये नंतर पुढे तुम्ही काय होणार आहे ऍज अ ऍडल्ट किंवा रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली. जसं स्टुडंटला रिस्पेक्ट देत गेले, नवीन नवीन विद्यार्थ्यांना हे खूप अनएक्सेप्टेबल वाटत होतं आणि अननेसेसरीही वाटायचं. पण ते टीचरने ब्रेथवेटने हे कंटिन्युअसली ॲज अ वीक चालू ठेवलं. त्यांच्यामध्ये कोणतेही चेंजेस नाही. त्यांनी पेशन्स ठेवून ह्या टेक्निक्स यूज केल्या. मुलांच्या ट्रिप्स आयोजित केल्या की मुलांनी कधीही अशा प्रकारचा अनुभव घेतला नव्हता. मुलांची सायकोलॉजी त्यांनी तपासली. अल्टिमेटली विन्स देअर हर्ट्स इन नो टाइम. आणि अशा पद्धतीने पॉटर ज्यावेळेस ते टीचर म्हटले होते की मुलींना काय संबोधलं गेलं पाहिजे, ॲज अ मिस संबोधलं गेलं पाहिजे. त्यावर पॉटरने असं म्हणलं, आम्ही काय त्यांचे नाव ओळखत नाही का किंवा आम्हाला त्यांचे नाव माहित नाही का. त्यावर E.R. ब्रेथवेट काय म्हटले होते की पॉटरला जेव्हा उभं केलं आणि पॉटरला सांगितलं की ह्या क्लासरूम मध्ये असणाऱ्या जेवढ्या गर्ल्स आहेत त्यांना मिस संबोधण्यास योग्य नाही का त्या. मिस म्हणजे ॲज अ गुड मॅनर लेडी. आणि मग जर असं असेल तर सगळ्या गर्ल्स त्याच्याकडे क्वेश्चन मार्क फेसिंगने बघू लागल्या. अतिशय त्याचं अँसर काय असेल थोडंसं अँग्री होऊन बघू लागल्या की तो असं का म्हटला. मिस म्हणजे ॲज अ त्यांना मॅनर्स किंवा एक चांगल्या प्रकारचा रिस्पेक्ट दिला जातो गर्ल्सला मिस संबोधलं गेलं तर. आणि त्यावर पॉटर जेव्हा पॉटरचं नेम विचारलं गेलं तर पॉटर फक्त पॉटर म्हटलं. ऍक्च्युअली त्यांनी काय म्हणायला हवं होतं की त्यांनी म्हणताना पॉटर सर असं म्हणायला हवं होतं. म्हणजे बघा त्यांनी गुड मॅनर्स विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. त्यांच्यामध्ये ते अंगीकारण्यास त्यांना काय केलं त्यांना त्या पद्धतीने त्यांच्यावर ते इम्प्लिमेंट होण्यासाठी प्रयत्न केले. इम्प्लिमेंटेशन त्यांच्यात करवून आणलं. म्हणजेच काय केलं गेलं बघा, ज्या वेळेस पामेलाची जी एंट्री झाली होती, मी तुम्हाला प्रिव्हियस समरी मध्येही सांगितलं होतं बघा की ज्या वेळेस पामेलाची जी एंट्री झाली त्यावर सर तिला काय म्हटले होते E.R. ब्रेथवेट की जी तुमची आता एंट्री झाली की जसं तुम्हाला कोणीतरी ढकललं गेलं, आता अतिशय गुड मॅनर्स मध्ये एंट्री करा. तर त्या पद्धतीने तिने ती एंट्री करूनही दाखवली. म्हणजे मुलांमध्ये हे इम्प्लिमेंटेशन गुड मॅनर कसे असायला हवे की प्रत्येकाने तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे, खूप रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ते मुलांना तेवढ्या मोठ्या पद्धतीने रिस्पेक्टही देत होते. दो ही वॉज अ ब्लेड हॅरॅस मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स. एवढे सगळे प्रयत्न करूनही ते खूप वेळेस काय व्हायचे, त्यांची खूप हॅरेसमेंट व्हायची. इव्हन ते खूप दुःखी व्हायचे. मेंटलीही आणि फिजिकली खूप टॉर्चर, खूप मोठ्या प्रमाणात त्यांना यातनाही होत होत्या. आणि हे खूप वेळा नेहमी व्हायचं. ही डिडंट लूज हिज पेशन्स, पण त्यांनी त्यांचा पेशन्स सोडला नाही. and continued implementing his novel ideas and techniques that help. आणि आपल्याला त्यांच्या नॉवेल मध्ये लक्ष येतं बघा त्यांनी कशा त्यांच्या आयडियाज त्यांच्या असणाऱ्या टेक्निकची मदत घेत राहिले आणि कशासाठी bring a significant change in his students lives. आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्यात चांगल्या पद्धतीचे प्रयत्न कसे घडून आणता येईल यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आणि अशा विविध टेक्निक्स त्यांनी काय करत राहिले, यूज करत राहिले. आणि ह्या टेक्निक्स त्यांनी यूज केल्यामुळे काय होत गेलं, विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं एक टीचर स्टुडंट रिलेशनशिप तयार झालं, एक बॉन्डिंग तयार झाली. अँड द नेक्स्ट थिंग जसं आपण बघितलं की रेसिसिझम. द रेसिसिझम प्रिव्हलेंट इन अ ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940. आता ही स्टोरी तेव्हा लिहिली गेलेली 1940च्या बिफोर. आणि 1940च्या पूर्वीच्या काळामध्ये टाइम पिरियड ड्युरिंग, जसं आपण बघितलं बघा, जशी थीम इम्पॉर्टंट आहे नॉवेलमध्ये, सेटिंग इम्पॉर्टंट, तसा पिरियडही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो टाइम पिरियड आहे हा कधीचा आहे, 1940चा. जसं आपण रेसिसिझम इज सेंट्रल थीम ऑफ द नॉवेल असं म्हणता येईल. कारण का, ड्युरिंग द नॉवेल, ही जी नॉवेल लिहित असताना आपले जे ऑथर आहे, जे नॅरेटर आहे, ॲज अ टीचर म्हणून टू सर्व विथ लव्ह टेक्स प्लेस ऑफ अ प्रायमरीली सिग्निफिकन्स इन द नॉवेल. आणि त्यांना त्या ठिकाणी आलेले जे अनुभव आहे 1940च्या पूर्वीचे हे वास्तव होतं. त्यांनी जे मांडलेल्या नॉवेलमध्ये ही रिअलिस्टिक स्टोरी आहे आणि त्या काळामध्ये हे ते सगळं फेस करत होते. अँड द नॅरेटर
cities repeated incidents in his switch experiences. आणि त्यांना सेंट्रल थीम आपण असं का म्हणणार रॅसिझमची, कारण त्यांना आपल्या नॅरेटरला E.R. ब्रेथवेट यांना त्या ठिकाणी त्या काळामध्ये कंटिन्युअसली हे अनुभवायचे आणि हे एकदाच येत नव्हते, हे रिपीटेडली त्यांना ते अनुभव येत होते, इन्सिडेंट त्यांच्या बरोबर घडत होते, कोणकोणते एक्सपिरियन्स त्यांना येत होते या ठिकाणी नॅरेटरला. तर रॅसिझम म्हणून ऑफ व्हाईट ब्रिटन्स, की जे व्हाईट ब्रिटन्स मध्ये ते राहत होते, इन्क्लुडिंग द एन्काउंटर्स ऑन द बस. ते बसमध्ये प्रवास करत असतानाही त्यांना अशा प्रकारचे ऍज अ ब्लॅक पीपल म्हणून वागणूक मिळत होती. रॅसिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होत होतं, डिस्क्रिमिनेशन होत होतं. आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते जॉबसाठी जात होते, ऍज अ इंटरव्ह्यू द्यायला जायचे, त्या ठिकाणी त्यांना अशाच पद्धतीचे अनुभव यायचे. ऑलरेडी ऍज अ ब्लॅक पीपल असल्यामुळे काय सांगितलं जायचं की ही जागा आम्ही ऑलरेडी भरली गेली, किंवा काय सांगायचे की तुमचं एज्युकेशन खूप हायर लेवलचं आहे, आम्हाला एवढे ब्रिलियंट लोक नको आहेत, किंवा ऑलरेडी असं सांगायचे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी अप्लाय करा. ऍट द ग्रीन स्लेड स्कूल, आणि हे जेव्हा स्कूलमध्ये आले, व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, जेव्हा ग्रीन स्लेड स्कूल मध्ये आले त्यावेळेसही ब्लॅक टीचर म्हणून व्हाईट स्टुडंट कडनं त्यांना मिळालेलं जे डिस्क्रिमिनेशन आहे तेही त्यांना खूप रिपीटेडली आलेले इन्सिडेंट किंवा जे एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्यांना खूप रेसिझमचा सामना करावा लागला किंवा ते फेस करावं लागलं. व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, ज्यावेळेस ते हाऊस शोधत असतानाही त्यांना अशाच पद्धतीचा अनुभव आला आणि हे त्यांना वारंवार आले होते. ऍट द रेस्टॉरंट, आणि ज्यावेळेस ते कुठे होते, रेस्टॉरंट मध्ये गेले त्यावेळेसही त्यांना ह्याच पद्धतीचा अनुभव आला विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. की अशा पद्धतीने जेव्हा ते त्यांच्या होणाऱ्या वाईफ बरोबर रेस्टॉरंट मध्ये गेले, त्या ठिकाणी गेल्यावरही त्यांना याच पद्धतीच्या प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीचे इन्सिडेंट त्यांच्याशी वारंवार घडत होते. म्हणून या ठिकाणी रॅसिझमला काय म्हटलं गेलंय, अ सेंट्रल थीम असं म्हटलं गेलंय. ज्या पद्धतीने प्रिज्युडाईस किंवा त्यांचे लोकांचे असणार त्यांचे पूर्वग्रह ते झालेले होते की ब्लॅक पीपल संदर्भातले. ऍट द आउटसेट, सुरुवातीच्याच काळात, म्हणजे सुरुवातच जशी झालेली होती त्यांची, जशी ऍज अ ब्रेथवेट इज अ स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडायसेस, की त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांना त्या स्थितीत असणाऱ्या लोकांचे जे पूर्वग्रह होते, त्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणामुळे, त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे त्यांच्यावर झालेले जे इफेक्ट होते, ही वॉज ब्रॉट अप इन द ब्रिटिश गायना and he viewed himself as a British citizen. ऍक्च्युअली ते स्वतःला एक ब्रिटिशर म्हणूनच बघत होते, कारण त्यांचा जन्म तिथं झाला, वाढले तिथं, शिक्षण तिथं झालं गयानामध्ये, पण तरीही नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. तरी त्यांच्या कॉलनीमध्ये त्यांना ब्लॅक ब्रिटिश म्हणून संबोधलं जात होतं, तरीही त्यांना सिटीजन म्हणून त्यांना ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं त्या ठिकाणावर. त्यामुळं ते काय होत होते, त्यांच्यामध्ये हेटेड निर्माण झाला होता की ब्रिटिशांबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय राग, तिरस्कार निर्माण झाला होता की त्यांच्याच कॉलनीमध्ये त्यांना ऍक्सेप्ट केले जात नव्हतं. When he served a Great Britain in a Royal Air Force that gave him his respect, आणि ज्या वेळेस त्यांनी त्यांची सेवा समर्पित केली गेली होती, कुठे, जेव्हा युद्धाचा काळ चालू होता, युद्धाच्या काळामध्ये इन रॉयल एअर फोर्स मध्ये ते जेव्हा जॉब करत होते, त्यांनी सर्व्हिस त्यांची पूर्ण समर्पित केली. दॅट गेव हिम रिस्पेक्ट, आणि अशा एवढ्या हुद्द्यावर असताना, इतक्या मोठ्या पदावर असताना रॉयल एअर फोर्स मध्ये, त्यावेळेस त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा काय मिळत होता, रिस्पेक्ट मिळत होता, एस्टीम इन द सोसायटी. आणि ज्यावेळेस आणि त्यावेळेस सोसायटीमध्येही त्यांना खूप रिस्पेक्ट होता की त्यांचा हुद्दाही तेवढा मोठा होता. द डे ही लेफ्ट द जॉब, पण ज्या दिवसापासून त्यांनी जॉब लेफ्ट केला, जॉब सोडला, ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइड. आणि त्याच दिवसापासून काय झालं की त्यांना ऍज अ आउटसाइडर म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांनी इतकी सेवा समर्पित केली, स्वतः जन्म झाला किंवा शिक्षण घेतलं गेलं, तरीही त्यांना आउटसाइडरच म्हणून संबोधलं जायचं, त्यांना ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं. अशा पद्धतीने रॅसिझमचं असणारं जे प्रमाण होतं हे अतिशय जास्त होतं. ब्रेथवेट एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज नो यूज इन अ जॉब, इन इंटरव्ह्यूज, ज्या ठिकाणी ते जॉब साठी जायचे, इंटरव्ह्यूज साठी जायचे, फक्त त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स येत होते. त्यांचं एज्युकेशन खूप जास्त आहे सांगितलं. वेअर ही इज इन्फॉर्म, त्यांना त्या ठिकाणी त्यांचं एज्युकेशन बघितलं जात नव्हतं, तर काय बघितलं जायचं, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात डिस्क्रिमिनेशन व्हायचं, त्यांचा कलर ऍज अ ब्लॅक म्हणून संबोधलं जायचं. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड
or he is over qualified for it. काय सांगितलं त्यांना की आम्ही ऑलरेडीच काय केलंय, ऑलरेडी बीन फिल्ड, म्हणजे या जॉब साठी आम्ही व्यक्ती ऑलरेडीच भरला गेलाय हे त्यांना सांगितलं जायचं. वेअर ही इज इन्फॉर्म असं त्यांना माहिती दिली जायची. किंवा ऑर काय सांगितलं, ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. अजून काय सांगितलं की ह्या जॉब साठी तुम्ही काय आहात, अतिशय ओव्हर क्वालिफाईड आहात, हायली एज्युकेटेड आहात, म्हणून तुम्हाला आम्हाला एवढे हायली एज्युकेटेड पर्सन नको आहे असं सांगितलं जायचं, असं इन्फॉर्म केलं जायचं. And the heightens Braithwaite's sense of betrayal for the British. मग अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये बिट्रेड होत गेला, खूप राग वाढत गेला, कारण ते रेसिझमला फेस करत होते, डिस्क्रिमिनेशन चालू होतं कंटिन्युअसली. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली. असं कधी घडलं नाही फिजिकली त्यांना करून काढून टाकण्यात आलं, पण जे चालू होतं त्याबद्दल जे बिट्रेल होत होतं फॉर द ब्रिटिश कडनं, ते त्यांच्या मनामध्ये खूप राग, तिरस्कार निर्माण करणार होतं. अँड ओनली रिअरली डज ही डू सो व्हर्बली. आणि तो त्यांचा राग, त्यांचा जो तिरस्कार आहे तो कधीही त्यांच्या हातापायीतून किंवा त्यांच्या बिहेवियर मधून जाणवला नाही, बट ही डू सो व्हर्बली. पण त्यांच्या बोलण्यातून काय व्हायचं हे नेहमी जाणवायचं. एक्सप्रेस ओनली फॉर टॉकिंग, नथिंग एनी फिजिकल ऍक्टिव्हिटी. त्यांच्या कृत्यातून कधीही दिसलं नाही त्यांचा राग, त्यांचा तिरस्कार, पण एक्सप्रेस ओनली इन टॉकिंग. ते त्यांचा राग हा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त करत असे. ही एक्झिबिट अ पेशन्स, endurance at the time. And although he describes the way the rage inside him are transforming into a hatred so strong that he desired to hurt those who treat him unfairly. आणि ॲज अ ब्लॅक पर्सन असल्यामुळे त्यांना मिळालेली जी वागणूक होती त्या वागणुकीमुळे त्यांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, तिरस्कार निर्माण झालेला होता. आणि अशा ह्या तिरस्कारामुळे आणि ही सेंट्रल थीम असं म्हणता येईल की कशा पद्धतीने रेसिसिझम होत होतं, डिस्क्रिमिनेशन होत होतं, ज्या पद्धतीने चालू होतं हे सगळं, हे त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिरस्कार करून गेलं. आणि मग त्यांना हे वारंवार फेस करावं लागायचं. ह्या ज्या गोष्टी घडत होत्या हे एक्सपिरियन्स त्यांना वारंवार येत होते. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस, आणि ह्याच एक्सपिरियन्सचाच परिणाम खातर Braithwaite finds the students at the Green Slade School to be a bit notorious. किती नोटेरियस, अतिशय नोटोरियस स्कूल बॉईज असणारे स्कूल स्टुडंट्स होते ते ग्रीन स्लेड स्कूल मधले. अँड रफ इन द बिहेवियर, आणि त्यांचा बिहेवियर ही कसा होता, अतिशय रफ होता, बट विथ अ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट. पण त्यांनी घेतलेली केअर किंवा त्यांनी केलेली त्या मुलांवरती ट्रीटमेंट, all the student will surely achieve success and desire goals in their lives. आणि अशा पद्धतीने ज्या स्टुडंटनी खूप मोठ्या प्रमाणात सक्सेस अचीव केलं होतं की त्या ठिकाणी स्टुडंट मध्ये असणारं नोटोरियस किंवा इतर स्कूल मधून त्यांना रिजेक्शन मिळालेलं होतं, रिजेक्ट केले गेलेले होते. आणि असे स्टुडंट हे अतिशय रफ स्कूल आणि सिनियर होते, ते त्यांना पोलाइटली मॅनर शिकवले गेले, कशा पद्धतीने बिहेव करायचं, किंवा ज्यावेळेस तुम्ही अर्निंग सुरू करणार आहात तुम्हाला कसं संबोधलं जाईल, मग तुम्ही ॲज अ रिस्पेक्ट, तुम्ही जर इतरांना रिस्पेक्ट दिला गेला तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार आहे, हे त्यांच्यावर बिंबवण्यात आलं आणि त्यांच्यामधून इम्प्लिमेंट करण्यात आलं. अशा पद्धतीने काय केलं, E.R. ब्रेथवेट यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मुलांमध्ये काय केले, चेंजेस घडून आणले आणि डिझायर टू गोल इन देअर लाईफ, आणि त्यांना त्यांचं ध्येय अचीव करण्यासाठी प्रेरित केलं गेलं. आणि अशा पद्धतीने ते त्यांच्या बिहेवियरमुळे किंवा त्यांच्या प्रॉपर केअर आणि ट्रीटमेंटमुळे मुलांमध्ये काय करू लागले, ट्रिमेंडस चेंज घडून आणले. त्यांना सक्सेस मिळू, दे विल शुअरली अचीव सक्सेस, आणि त्याबाबतीत ते काय झाले, सॅटिस्फाईड झाले. अशा पद्धतीने आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी स्टुडंट टीचर रिलेशनशिप ही खूप सेंट्रल थीम आहे. त्याचबरोबर रेसिसिझम सांगता येईल, हे जे पूर्वग्रह होते किंवा डिस्क्रिमिनेशनचे जे प्रकार चालू होते हेही काय करता येईल, आपल्याला सेंट्रल थीम मध्ये सांगता येईल. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टू सर्व विथ लव याची थीम बघितली. आता पुढचा जो टॉपिक आहे सिनॉप्सिस ऑफ द टू सर्व विथ लव, हे आपण कंटिन्यू